यंदाचा ट्रेंडिंगवाला गणपती बाप्पा कौस्तुभमणी हा मुकुटाला जे मासे असतात ना ते बघा त्यांनी पूर्णपणे सोन्याने मढलेला बाप्पा दिसतो आपल्याला. बघू शकता बाप्पाच्या गळ्यामध्ये हार किती आहेत ते बाजूबंद सुद्धा पाळतं. आणि ही जी आहे ना ते बघा हे एक्स्ट्रा ज्वेलरी आहे जे की नॉर्मल जो बॉडी कलर असतो ना तसा नाही आहे. हा थोडा डिफरंट कलर आहे. एक 2.5 फुटाचा हा शेषनाग आहे. त्याच्यावरती बाप्पा टोटल जी मूर्ती आहे 5 फुटाची असणार आहे. बघू शकता याला प्रचंड आवडल्याने बाप्पाचं तुम्ही अगोदर काम बघून टाकू. गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि आज आपण कुठं आलो माहिती का, हांबापूरमधल्या सार्थक आर्ट्स येथे. आणि आज तुम्हाला ना मी सांगतो, तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, आजपर्यंत तुम्ही असे कधीच बाप्पा बघितले नसेल. आज तुम्हाला मी ते बाप्पा दाखवणार आहे. चला अगोदर आपण त्यांचा डिस्प्ले बघून घेऊया. हाय मंडळी, आता आपण जो पहिला बाप्पा जो बघणार होतो तो बघू शकता तुम्ही. यंदाचा ट्रेंडिंगवाला गणपती बाप्पा कौस्तुभमणी. ह्या बाप्पाचे मेन आकर्षण काय माहिती का, बघू शकता जी बाप्पाची जी प्रभावल आहे ना ती बघा किती मोठी आणि प्रशस्त अशी प्रभावल आहे बाप्पाची. खूपच अशी ब्रॉड अशी प्रभावल आहे बाप्पाची. आणि बाप्पाचा तेवढाच लुकसुद्धा सुंदर दिसतोय. बघू शकता खूपच गोड असा बाप्पा आहे. आणि पूर्ण ना बाप्पाला मेटल ज्वेलरी यूज केले. बघू शकता तुम्ही बाप्पाच्या मुकुटापासून ते बाप्पाच्या हातातल्या जे शस्त्र आहेत त्यांच्यावरती सुद्धा तुम्ही बघू शकता ज्वेलरी यूज केले आहे. खूपच असं गोड गणपती आणि युनिक गणपती आहे. कारण की हा ना यंदाचा असा ट्रेंडिंगवाला गणपती आहे. तुम्ही प्रभावळ बघू शकता बाप्पाची किती मोठी प्रभावळ आहे ती. बाप्पाच्या हातातल्या ज्या बांगड्या आहेत त्या बघा कशा प्रकारे वर्क केल्या आहेत. बाप्पाच्या पूर्ण असे कड्यांसारखे ते वर्क केले आहेत. खूपच असं गोड दिसतं. आणि बाप्पाच्या ना गळ्यातली ज्वेलरी बघू शकता अशी डबल ज्वेलरी यूज केली त्यांनी, म्हणजे डबल टोनमध्ये. बघू शकता किती सुंदर दिसतो हा गणपती बाप्पा. आणि बाप्पाचा जो धोतर आहे ना तो बघू शकता नॉर्मल ना असा पर्पल आणि गोल्डन कलरमध्ये आहे तो. आणि त्याच्या बाप्पाच्या अंगावरची जी शाल वगैरे बघा अशी लेस टाकली आहे जी पूर्ण डायमंडची असणार आहे. खूपच गोड बाप्पा दिसतो हा. डिफरंट लुकवाला बाप्पा आहे. बघू शकतो एवढा मोठा बाप्पा असणार आहे हा. आणि हा बघू शकता आपण 3 फुटाचा सिंगल लोड गणपती बाप्पा असा लुक असणार आहे बाप्पाचा. खूपच प्रशस्त असा बाप्पा दिसतोय हा. बाप्पाच्या मुकुटाला बघू शकता पूर्ण मेटल ज्वेलरी यूज केलं आहे. बाप्पाच्या मुकुटाला तुम्ही लटकनसुद्धा पाहता. आणि जो बाप्पाचा जो नाम आहे ना ते बघू शकता बघा किती सुंदर बाप्पाचं नाम आहे. आणि तेवढंच सुंदर बाप्पाचा बॉडी कलर तुम्ही बघू शकता. बाप्पाची जी सोंड आहे ना ती बघू शकता तुम्ही बघा नॉर्मल अशी पिंक कलरची दिसते. त्याच्यामुळे ना खूपच असं गोड आणि युनिक हे दिसतंय. आणि पूर्ण जो वर्क बघताय ना बाप्पाचा हा बघू शकता अशा प्रकारे वर्क केलं आहे. बाप्पाचा जो धोतर बघताय ना तुम्ही डबल कलरमध्ये आहे. एक असा ब्रॉन्झ कलरसारखा एक आहे आणि एक पर्पल कलरसारखा एक आहे जो की खूपच गोड दिसतंय. बाप्पाच्या पायातले पैंजणसुद्धा बघू शकता वर्क केलं दिसतंय पूर्णपणे. असा लुक असणार आहे. खूप गोड दिसतोय हा बाप्पा. आणि हा इकडं लंबोदर एक 3-3.5 फुटाचा लंबोदर आहे. बघता तुम्ही बाप्पाचा जो कलर आहे ना तो बघा किती ॲट्रॅक्टिव्ह कलर दिसतो. जो की नॉर्मल जो बॉडी कलर असतो ना तसा नाही आहे. हा थोडा डिफरंट कलर आहे. आणि हा ना प्रॉपर असा ब्ल्यू पण नाही आहे. हा ना एकदम शाईन मारतोय कलर. खूपच गोड दिसतो हा गणपती बाप्पा. हा बघू शकता तुम्ही बाप्पाच्या हातामध्ये आपल्याला पुष्प देखील पाहायला मिळतात. बाप्पाच्या मुकुटाला मोराचे पीस देखील लावलेले आहेत. आणि खूपच गोड आणि युनिक अशी आयडिया आहे. हे बघू शकता अशा प्रकारे बाप्पाचा लुक असणार आहे प्रॉपर. एक 3-3.5 फुटाचा एक लंबोदर बाप्पा आहे हा. आणि मंडळी हा बघू शकता 5 फुटाचा तिरुपती बालाजी व्यंकटेश. हे बघू शकता खूप गोड गणपती बाप्पा आहे. आणि पहिली गोष्ट काय माहिती एक युनिक सांगतो तुम्हाला. हे बघा जे बाप्पाच्या मुकुटाला जे मासे असतात ना ते बघा त्यांनी ना तिथे ना पानांची अशी पेंडंट यूज केले. ते बघू शकता ब्रॉच लावलेत ते खूपच युनिक लुक देते. आणि बाप्पाच्या इथले जे असतं ना डिझाईन त्यालासुद्धा तुम्ही मेटल ज्वेलरी यूज केले बघताय. ब्रॉच लावले आहेत त्यांनी खूप गोड असं लुक येते बाप्पाचा. मुकुटापासून ते बाप्पाच्या पैंजणापर्यंत खूप असं गोड लुक येते. बघू शकता खूप गोड गणपती बाप्पा ह्या. आणि बाप्पाचा ना बॉडी कलर जो आहे ना तुम्ही बघू शकता ग्रे आणि ब्लॅक कलरमध्ये बाप्पाचा बॉडी कलर आहे जो की खूपच युनिक दिसतं. आणि जो लेस आहे ना बाप्पाची बघू शकता शेला जो आहे ना बघू शकता एवढी मोठी त्यांनी लेस यूज केलं आहे ज्याच्यामुळं खूपच असा ॲट्रॅक्टिव्ह बाप्पा दिसतो. दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता सिंहासनाच्या अशी डिझाईन लावलेली आहे. हे बघा जे की प्रतीक आहे बाप्पाचे सिम्बॉल आहे ते. आणि बाप्पाच्या सिंहासनावरती निघता असे नाम असणार आहे जे की खूपच युनिक दिसतं. बाप्पाचा जो पाय आहे ना तो पाय असा कमळावरती आहे आणि एक पाय इकडे खाली आहे. व्हाईट कलरचं धोतर येणार आहे आणि त्याला ना गोल्डन कलरची अशी लेस लावली आहे. खूपच सुंदर दिसते. आणि मेन काय होतं काय बघा हा जो बाप्पा ना पूर्ण असा ज्वेलरी वर्क केला त्याच्यामुळे हा खूपच असा ॲट्रॅक्टिव्ह बाप्पा दिसतो. आणि बाप्पाचे ना डोळे बघा
खूपच असे जिवंत असे डोळे वाटत आहेत. खूप गोड गणपती बाप्पा हा पूर्ण आणि सोन्याने असं मढलेला वाटते बाप्पा. अशा प्रकारे जो सिंहासनाच्या वरची जी डिझाईन बघते ना त्याला ना गोल्ड मेटॅलिक कलर यूज केला. तुम्ही बघू शकता सिंहासनाला देखील खूपच असं गोड लुक देतो या. आणि पुढे आपण पाहतोय 5.5 फुटाच्या माऊली स्टँडिंगवाला गणपती बाप्पा आहे या. तर याचंसुद्धा बॉडी कलर आहे तर बघा ग्रे कलरमधलाच आहे. आणि बाप्पा ना मृदुंग वाजवताना आपल्याला दिसते. ही मृदुंग असणार आहे ते खाली, जे की खूपच मोठी मृदुंग आहे ॲक्च्युली. आणि बाप्पा असं स्टँडिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खूप गोड गणपती बाप्पा आहे. बाप्पाचे ना हे जे बघताय तुम्ही मुकुट त्याला ना गोल्ड मेटॅलिक कलर यूज केला आहे, बट पूर्ण त्याला मेटल ज्वेलरी यूज केली आहे. आणि खूप गोड दिसते. बाप्पाचं नाम बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर असं नाम दिसते बाप्पाचा. आणि ही जी बाप्पाची फिनिशिंग बघताय ना तुम्ही बघा, इथे आहे ना बघा, इथे लाईट आहे ना ती रिफ्लेक्ट होते. खूप फिनिशिंग एकदम डिटेलिंग खूप छान आहे. आणि हा जो नाम आहे ना बाप्पाचा बघू शकता किती खूप सुंदर. आणि खाली ना छोटंसं असं फूल टाकलं आहे, ज्याने ना असं एकदम क्यूटवाला लुक येते. या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असं ते वाटतंय फूल जो. आणि हा बाप्पा आहे ना बघू शकता तुम्ही पूर्णपणे सोन्याने मढलेला बाप्पा दिसतो आपल्याला. बघू शकता बाप्पाच्या गळ्यामध्ये हार किती आहेत ते खूपच असं सोना वाटतं. इकडे बघू शकता बाजूबंद. आणि इकडे बाप्पाच्या हातामध्ये ना आपल्याला बांगडेसुद्धा पूर्ण वर्क केलेले मिळणार आहे. अशा प्रकारे बाप्पाचं धोतर. आणि बघा मी व्हाईट कलरचं धोतर येणार आहे, जो पारंपरिक रीती जसा असतो ना तसा धोतर. एकदम अशी जुनी आठवण करून देतो ट्रेडिशनप्रमाणे. तर असा लुक असणार आहे पूर्ण बाप्पाचा. आणि खूपच सुंदर बाप्पा दिसत आहे. बाप्पाचे तुम्ही डोळ्यात बघायला बघा, अतिशय जिवंत असे डोळे पाहायला मिळतात आपल्याला. खूपच सुंदर. आणि जो बाप्पाचं जे फिनिशिंगचं जे काम आहे ना ते प्रॉपर फिनिशिंगचं काम केलं आहे त्यांनी. खूपच सुंदर आणि डिटेलिंगमधलं काम आपल्याला पाहायला मिळते. बाप्पाच्या गळ्यात ज्वेलरी तुम्ही बघू शकता, हार वगैरे बाप्पाचा खूपच सुंदर आणि युनिक आहे हार. आणि पूर्ण प्रॉपर जो लुक आहे ना बाप्पाचा कृष्णासारखा लुक केला आहे बघू शकता, एकदम डिट्टो कृष्णासारखा. आणि खूपच असा ओरिजिनल बाप्पा वाटतो हा. तुम्ही ना शेषनागची सुद्धा फिनिशिंग वगैरे बघू शकता, एकदम डिटेलिंगवालं काम आपल्याला पाहायला मिळतं आहे. हा एवढा मोठा जवळ 1.5 फुटाचा हा शेषनाग आहे. आणि त्याच्यावरती बाप्पा टोटल जी मूर्ती आहे 5 फुटाची असू शकता. असा लुक असणार आहे या मूर्तीचा. आणि मंडळी आता आपण पाहतोय 5 फुटाची सिंहासनवाली माऊली. सिंहासनावरती बाप्पा बसलेला आहे आणि 5 फुटाची माऊली असणार आहे. व बाप्पाच्या मुकुटावरती नागफणीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. एवढाच पूर्ण वर्कवाला बाप्पा आपल्याला पाहायला मिळते. या बाप्पाचं नाम बघा त्या बाप्पापेक्षा थोडा वेगळा आहे. याचं नाम आहे ना थोडासा असा मोठा आणि आकर्षक आहे. खूपच गोड बाप्पा आहे. आणि या बाप्पाचा जो बॉडी कलर आहे ना तो एकदम फेअर आणि एकदम ग्लो करतो आहे. या बाप्पाचा बॉडी कलर कसा दिसतो, बाप्पाचा जो लुक आहे ना तो खूपच सुंदर दिसतो. आणि बाप्पाचा जो धोतर आहे ना प्युअर व्हाईट कलर आणि गोल्डन कलरची लेस आहे. आणि जो बाप्पाचा तुम्ही शेळा बघते नाही बघू शकता, पूर्णपणे हवेमध्ये शेळा आपल्याला पाहायला मिळते. खूपच युनिक असा लुक आहे बाप्पाचा या. आणि पूर्ण वर्क केला बाप्पा, एकदम राजेशाही लुक आपल्याला पाहायला मिळतो आहे बाप्पाचा. खूपच गोड असा बाप्पा ह्या असा असणारे बाप्पाचा पूर्ण लुक. आणि मंडळी आता आपण पाहतो एक 2.5 फुटाचा क्रॉस कैचीवाला बाप्पा. क्रॉस कैची काय माहिती आहे का, या बाप्पाचे जे पाय आहेत नाही बघा असे कैचीसारखे आहेत, त्याच्यामुळे बाप्पाला क्रॉस कैची असं म्हणतात. खूपच सुंदर असं बाप्पा डिझाईन केलं. तर बाप्पाच्या मुकुटावरती पाण्याचे पेंडन लावलेले आहे. आणि मुकुटाला समोरला सुद्धा पाण्याचे पेंडन यूज केलेत. खूप गोड दिसते. आणि जो बाप्पाचं जो नाम बघते तुम्ही बघा थोडा ना असा ब्ल्यू कलरमध्ये आहे बाप्पाचं नाम, जो की खूपच सुंदर दिसते. बाप्पाचे डोळे पण बघू शकतो, खूपच असे अट्रॅक्टिव्ह डोळे वाटतात. आणि इथे बाप्पाच्या सोंडेवरती ना बघा गुलाब पुष्प लावलेलं आहे. त्याच्यावरती ना डॉल्फिनचा हे आहे ब्रॉचसुद्धा पाहिलं तुम्ही, डॉल्फिनचा ब्रॉच आहे की खूपच युनिक असा आहे. आणि बाप्पाचा जो तुम्ही शेळा बघताय ना बघा पूर्णपणे हवेमध्ये असणार आहे शेळा बाप्पाचा. आणि धोत्राला जी लेस बघताय ती बघा अशी वर्कवाली, ज्याला ना थोडे असे मोती आणि काचेचे असे हे आहेत जे की रिफ्लेक्ट होतात. खूपच असा बाप्पाचा लुक असणार आहे. खूप गोड गणपती बाप्पा दिसतोय हा. आणि असे लोक ते आपण चौरंग बाप्पा, जो की 2.5-3 फुटाचा असणार आहे. हा 2.5 फुटाचा असणार आहे बाप्पा. हा खूपच गोड गणपती बाप्पा या. बाप्पाचा जो फेटा आहे ना हा बघा व्हाईट कलरमध्ये बाप्पाच्या ह्या फेट्याचं काम केलं आहे. त्याला ना फुलं पण लावले आहेत, खूप अशी रंगीबेरंगी फुलं लावलेले आहेत. आणि जो बाप्पा हिने एकदम अशी जुन्या परंपरेची आठवण करून देतो. पारंपरिक असा फेटा वाटतो बाप्पाचा. आणि असं गोड बाप्पाचा काम केलं आहे ना. सोंडेवर बाप्पाचे असे एकदम नाजूक असे ज्वेलरी लावले, त्याच्यामुळे एकदम असं नाजूक दिसतोय बाप्पा. आणि असा बाप्पा बसलेला आहे. बाप्पाचा कमरपट्टा जो तुम्ही बघाल ना हा बघा कमरपट्टासुद्धा बाप्पाचा ना असा डिझाईन केलं आहे. खूपच असं गोड लुक देते त्याच्याने. आणि बाप्पाचा जो धोतर बघते ना व्हाईट कलरमध्ये येणार आहे धोतर. पूर्ण असा लुक असणार आहे बाप्पाचा, की खूपच गोड गणपती बाप्पा दिसतोय आपल्याला. आणि मंडळी आता आपण बघतोय पेशवा गणपती बाप्पा. 2.5 फुटाचा बाप्पा असणार आहे. 2.5 फुटाचा खूपच सुंदर बाप्पा दिसतोय हा. एकदम IT मध्ये बसलेला असा बाप्पा आहे.
पूर्ण वर्कवाला बाप्पा असणार आहे. हा सुद्धा मेटल ज्वेलरी यूज केला आणि हा सुद्धा बाप्पाचे ना आहे बघा मुकुटाला ना इथं सूर्याचे असा पेंडंट लावलेलं आहे आणि खाली इथे डॉल्फिनचा पेंडंट लावले. ह्या जो डॉल्फिनचा जो पेंडंट आहे ना तो मी पहिल्यांदा बघतोय, जो की खूपच असा गोड दिसतंय. इथे पण बघू शकता बाप्पाच्या ज्वेलरीला इथे सुद्धा डॉल्फिनचा पेंडंट यूज केला त्याने. खूपच गोड गणपती बाप्पा दिसतोय. अशा प्रकारे बाप्पाचा लुक असणार आहे. बाप्पाचा जो धोतर आहे ना हा सुद्धा डबल कलरमधला आहे. हा ना असं व्हायलेट कलरमध्ये आहे आणि सिल्वर कलरमध्ये शाईन मारतोय. खूपच गोड इथले धोतर वगैरे प्रॉपर डिटेलिंगनी काम केलं बाप्पाचं आहे. असा लुक असणार आहे बाप्पाचा. आणि पुढे आपण पाहतोय छत्रपती गणपती बाप्पा. हा एक 2.5 फुटाचा छत्रपती बाप्पा असणार आहे. खूप गोड गणपती बाप्पा दिसतो, एकदम नाजूक असा पूर्ण वर्क केलेला बाप्पा आहे. हा मेटल ज्वेलरी यूज केले आणि जो बाप्पाचा जो शेला बघते ना मोत्यांचा असा पूर्ण बाप्पाच्या अंगावरती शेला टाकलेला आहे, जो की खूपच असं रॉयल लुक देतोय. बाप्पाचे पाय बघाल तर एक खाली बघा गादी आहे बाप्पाचा, एक पाय तिथे आणि एक पाय पाठीमागे बाप्पाचा. खूप गोड गणपती बाप्पा आहे. दोन्ही साईडला लोड आपल्याला पाहायला मिळणार आहे बघा, दोन्ही साईडला लोड आहेत. खूप गोड गणपती बाप्पा हा 2.5 फुटाचा छत्रपती बाप्पा असणार आहे हा. ओ माय गुडनेस मंडळी, हा बघा किती सुंदर बाप्पा पाहायला मिळतो आपला. हा आहे डबल सिंहवाला गणपती बाप्पा. पूर्ण हे जे सिंह आहेत नाही बघू शकता पूर्ण गोल्ड मेटॅलिक कलर त्यांनी यूज केला, त्याच्यामुळे ते खूपच असे रिफ्लेक्ट करतात सिंह. खूप अट्रॅक्टिव्ह वाटावे. फर्निचरला सुद्धा त्यांनी गोल्ड मेटॅलिक कलर यूज केला आहे. आणि बाप्पा बघताय ना हा बघू शकता अशा प्रकारे बाप्पाला डिझाईन केलेलं आहे. खूप गोड बाप्पा दिसतो. पूर्ण मेटल ज्वेलरी यूज केलं आहे आणि जे पेंडंट लावलेत ना बाप्पाच्या गळ्यामध्ये बघू शकता तुम्ही पूर्ण पानाचे पेंडंट यूज केले आहेत. खाली इथे मोठा पेंडंट दिसतोय आपल्याला आणि सोंडेवरचं सुद्धा तुम्ही इथे सुद्धा आपल्याला ना डॉल्फिनचा हा पेंडंट पाहायला मिळतोय. खूप सुंदर पेंडंट आहे ते. मुकुटसुद्धा बाप्पाचा ना एकदम भारत दिसतोय. खूपच असं गोड पाहायला मिळतं आपल्याला हा गणपती बाप्पा. हा असणार आहे डबल सिंह 2.5 फुटाचा गणपती बाप्पा. आणि हा आहे पुढचा मोठा ब्राह्मण जो की 2.5 फुटामध्ये असणार आहे. असा लुक असणार आहे बाप्पाचा. आणि बाप्पाचा जो बॉडी कलर बघताय ना तो बघा इतर गणपती बाप्पांपेक्षा वेगळा आहे. हा ना थोडा डार्क ब्राऊन कलर आहे. असा ब्राह्मण दाखवला. आणि हे बाप्पाचे ना जे तुम्ही कान बघताय ना कान हे बघा ते ना थोडेसे असे खाली असे लोंबलेले आहेत, त्याच्यामुळे खूपच असं युनिक दिसतंय. आणि बाप्पाच्या दोन्ही हातामध्ये तुम्ही कमलपुष्प पाहताय बघा, जे की सफेद कमलपुष्प असणार आहेत. आणि बाप्पाचा मुकुट आहे ना बघा अशा प्रकारे डिझाईन केलेला बाप्पाचा मुकुट. एकदम जबरदस्त मुकुट दिसतोय हा. आणि जे बाप्पाची जी गळ्यातली जी ज्वेलरी आहे ना ती बघा अशी एकदम मेटल ज्वेलरी यूज केलं पण तिने एकदम अशी नाजूक लुक देते तरीसुद्धा. खूपच सुंदर बाप्पा आहे हा. बाप्पाच्या सोंडेवरची जी बघताय ना ज्वेलरी बघा अतिशय असा नाजूक काम दिसतोय हा. खूप गोड गणपती बाप्पा आहे. मोठा ब्राह्मण आहे 2.5 फुटाचा. आणि हा आहे आपला 2.5 फुटाचा शिवरेकर, जो की खूप यंदा आहे ना शिवरेकर खूप ट्रेंडिंगवाला बाप्पा आहे. म्हणजे मी प्रत्येक कारखान्यात जिथे जातो तिथं आपल्याला शिवरेकर बाप्पा पाहायला मिळतो असा लुक असणार आहे बाप्पाचा. आणि जो हे आहे ना बघा हा जो कापड आहे ना ह्या कापडामध्ये तर शिवरेकर बाप्पा आहे ना तो खूपच सुंदर दिसतो आहे. कारण की मी प्रत्येक ठिकाणी बघतो ना शिवरेकर बाप्पांना वेगवेगळे डिझाईनमध्ये त्याला डिझाईन केला असतं पण हा जो धोतर आणि शेला जो टाकतात ना तो त्याने खूपच युनिक लुक दिसतो आपल्याला. बघू शकता एकदम असं नाजूक काम पाहायला मिळतं आपल्याला बाप्पाच्या सोंडेवरती. असा असणारा एक 2.5 फुटाचा शिवरेकर बाप्पा. ते मंडळी हा एक आपण बघू शकता एक 2.5 फुटाचा बाप्पा आहे. आसन मांडीवाला बाप्पा म्हणू शकतो आपण याला. खूपच गोड गणपती बाप्पा आहे. बाप्पाच्या मुकुटाला ना एकदम बघू शकता पानाचे पेंडंट यूज केले आहेत. आणि जो बाप्पाचं जो नाम बघते ना बघू शकता मोरांचा नाम आहे बाप्पाचा. आणि बाप्पाच्या डोळ्यामध्ये ना थोडंसं असा रेड कलर त्यांनी यूज केला, त्याच्यामुळे ना खूपच असे अट्रॅक्टिव्ह डोळे वाटतात बाप्पाचे. आणि बाप्पाच्या कानामध्ये सुद्धा तुला पेंडंट यूज केला जे की मोराच्या पिसासारखे दिसत आहेत आपल्या. सोंडेवरती सुद्धा तेवढंच चांगला काम केलेलं आहे. इथले जे बाप्पांची एक खासियत आहे ना मला तर जी पर्सनली खूप आवडली, जिने बाप्पांची जी फिनिशिंग आहे ना ते एक नंबर काम केलं त्यांनी फिनिशिंगचं. आणि पूर्ण डिटेलिंगमधले बाप्पा आपल्याला पाहायला मिळतात तिथे होऊ शकता. हा पुढचा आहे महाराजा 2.5 फुटाचा महाराजा असणाऱ्या या बाप्पाचं धोतर बघते ना बघा डार्क व्हायलेट कलरमध्ये हा धोतर आहे बाप्पाचा. आणि मोत्यांची लेस आहे. खूप सुंदर दिसतो आहे गणपती बाप्पा. बाप्पाचा एक पाय जो आहे ना हा बघा एक खाली पाय एक पाय वर आहे. आणि खूप गोड गणपती बाप्पा दिसतोय हा 2.5 फुटाचा महाराजा. आणि हा बघू शकता फिलिप्स 2.5 फुटाचा. खूप सुंदर बाप्पा आहे हा. खूपच असं गोड दिसतोय. कारण की काय माहिती आहे का बाप्पाचा जो फेस आहे ना तो थोडासा ब्रॉड दिसतोय मोठा दिसतोय, त्याच्यामुळे खूप युनिक दिसतोय बाप्पा. आणि बाप्पाचा जो या हातामध्ये बघताना तुम्ही आपल्याला शंख पाहायला मिळतोय. आणि जो धोतर आहे ना 2 कलरमधला धोतर आहे हा. खूपच गोड असा लुक देतोय बाप्पा. आणि हा असणार आहे 2 फुटाचा लालबागचा राजा आपला. खूपच गोड असणार आहे हा निकेट राजा आहे हा. बघू शकता पाठीमागे बाप्पाच्या प्रभावाला नाही बाप्पा याच्यावरती बसलेला आहे फर्निचरवरती. खूप गोड लुक दिसतोय बाप्पाचा. आणि मंडळी हा बघा टिटवाला बाप्पा जो की 3 फुटाचा असणार आहे. आणि खूपच गोड गणपती बाप्पा आहे हा.
बघू शकता. मला तरी एवढा प्रचंड आवडला नाही बाप्पाचं. तुम्ही अगोदर ना काम बघून घ्या, पूर्ण असं ओकेवालं काम आहे बाप्पाचं. आणि बाप्पाचं जो नाम बघताय ना ते 2 प्रकारचे नाम आहे. हा बघा, या साईडला हे मोराची नक्षी आहे आणि खाली आपलं महादेवांचं जसं नाम असतं ना तसं नाम आहे. आणि खाली ओमसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. किती सुंदर बाप्पा आहे ना, तुम्ही खूपच गोड बाप्पा आहे हा. आणि बाप्पाच्या पाठीमागे अंगावर ना हे बघा व्हाईट कलरचा शेला टाकलेला आहे आणि तो पण ना त्याला ना गोल्डन आणि मोत्यांची अशी लेस लावली आहे. खूपच सुंदर दिसते. बाप्पाचे इथे बाजूबंदसुद्धा पाळतात. आणि ही जी आहे ना ही बघा, हे एक्स्ट्रा ज्वेलरी आहे ज्याच्याने ना पूर्ण असं बाप्पा भरलेला वाटतं. बघा पूर्ण दागिना गणपती वाटतोय हा. आणि जो बाप्पाचा जो लुक येतो ना खूपच गोड लुक येतो. आणि जो बाप्पाचा जो धोतर आहे ना तो स्काय ब्ल्यू कलरमध्ये आणि तो ना चमकतोय धोतर. बघू डबल कलर दाखवते, हा बघू शकता डबल कलर दाखवते. खूपच गोड असं गणपती बाप्पा दिसतोय. आणि जी बाप्पाची अशी लेससुद्धा लावलेली आहे तिने एकदम अशी भरजडीत अशी लेस लावली आहे ज्याच्याने खूपच सुंदर असतो. आणि जो फर्निचरचा जो कलर आहे ना तो ग्रीन कलर आहे इथे. हा बघा इथे ग्रीन कलर आहे आणि इथे ना ब्लॅक आणि गोल्ड यूज केलं आहे ज्याच्यामुळे ना हा सुद्धा जो कलर आहे तो इथे रिफ्लेक्ट होते. सोनं कलर खूपच असं कलर कॉम्बिनेशन छान होतं आहे बाप्पाचा. चालूक असणार आहे बाप्पाचा. खूप गोड गणपती बाप्पा आहे हा. असणार आहे 3 फुटाचा टिटवाळा गणपती बाप्पा, हा बघू शकता. आणि हा आहे 3 फुटाचा तिरुपती बालाजी व्यंकटेश. खूप गोड गणपती बाप्पा या. ह्याचंसुद्धा तुम्ही काम बघू शकता. हा बघा पूर्ण इकडे मेटल जेड यूज केलं आहे. इथे बाप्पाचं नाम बघताय. आणि हे बघा हे जे आपण मासे बघतो ना बाप्पाच्या मुकुटाचे ते बघा कशा प्रकारे डिझाईन करतात. त्याच्यामुळे ना एक वेगळा डिफरंट लुक येते. आणि इथे सुद्धा बघू शकता बाप्पाच्या कानामध्ये हे बघा लटकन लावलेले आहेत त्यांनी, खूपच गोड असे. आणि वरती इथे पानाचं पेंडंटसुद्धा यूज केलं आहे. आणि पूर्ण वर्क केलं बाप्पा इथे. इथे बाजूबंद त्यांनी लावले आहेत मोठे असे ब्रॉड असे बाजूबंद आहेत. या साईडला तुम्ही ज्वेलरी बघता एक्स्ट्रा बांगड्यांचा वर्क तुम्ही बघू शकता. खूपच असं गोड वर्क केलेलं आहे बाप्पाला. आणि डार्क रेड कलरमध्ये बाप्पाचा धोतर लावला आहे. आणि धोतरांना हे बघा अशी पूर्ण वर्क केलेली लेस लावली, त्याच्यामुळे खूप गोड गणपतीचा लुक येते. हा असा लुक असणारा हा 3 फुटाचा व्यंकटेश. खूप गोड गणपती बाप्पा या. आणि मंडळी हा बघा किती छान अशी बालमूर्ती आहे. बाप्पाने ना असं राजहंसाला घेतलेलं आहे तिथे जवळ. आणि खूप गोड गणपती बाप्पा. बाप्पाच्या गालावरती आपण डिंपलसुद्धा पाहू शकतो. आणि जो बाप्पाचा जो धोतर आहे ना बघा सब गोल्डन कलरमध्ये बाप्पाचं धोतर पेंट केलं आहे आणि खूप सुंदर असं दिसते. अशा प्रकारे बाप्पा आहे हा. खूप गोड गणपती बाप्पा आहे. एकदम असं गोलूमोलू टाईप बाप्पा आहे. आणि मंडळी हा आपण बघतोय 4 फुटाचा डबल सिंहवाला गणपती बाप्पा. पण जे हे डबल सिंह आहेत नाही बघा एकदम असे अट्रॅक्टिव्हवाले सिंह आहेत. दोन्ही साईडला असे क्रॉस थोडे सिंह आहेत. हा 4 फुटाचा बाप्पा असणार आहे. आणि हा बाप्पा आहे ना एकदम असं रॉयल दिसतोय रॉयल. कारण की बाप्पाच्या याच्यामध्ये ना वरती ना मोराचे पीस जे लावले आहेत ना ते ना खूपच असे लुक भारी देऊन जातात बाप्पाच्या मुकुटाच्या ह्याच्यात. इथे आहे ना ही ज्वेलरी बघते नाही बघा ही बॉल चेन आहे सर्व. आणि इथे पानाचे पेंडंट यूज केलेत. ही सर्व मेटल ज्वेलरी आहे. खूपच सुंदर लुक दिसते बाप्पाच्या ह्याच्यामध्ये नाही बघा. लटकनसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे जो की खूप सुंदर वाटतं आहे अशा प्रकारे. आणि सोंडेवरचं बाप्पाचे दागिने जे आहेत ना ते सुद्धा बघू शकता तुम्ही. खूप सुंदर असे वर्क केले आहेत त्यांनी. आणि जो बाप्पाचं धोतर बघता नाही बघा डार्क रेड असा कलर आहे. आणि त्याच्यावरती ना अशी थोडी शाईन मारते जी की ब्लॅकमध्ये. त्याच्यामुळे ते आपला रिफ्लेक्ट कलर होते आणि डबल कलर दाखवते. खूप सुंदर गणपती बाप्पा या. डार्क रेड कलरची त्याला लेससुद्धा लावलेली आहे अशा प्रकारे बाप्पा. आणि बाप्पांचे जे बांगड्यांचं जे तुम्ही वर्क बघता नाही बघू शकता खूपच असे सुंदर दिसत आहेत. हे बघा असं वर्क केलेलं आहेत बांगड्या. खूप गोड गणपती बाप्पा दिसतोय हा. आणि मंडळी हा बाप्पा तुम्ही पाहताय मयूर फर्निचरवाला बाप्पा बघू शकता तुम्ही. मयूर फर्निचर आहे का इकडे बघा तुम्ही मोराचं इथं नक्षीकाम पाहताय. आणि पूर्ण हा जो फर्निचर आहे ना थोडा युनिक असा फर्निचर बघू शकता. या साईडला एक्स्ट्रा वर्क आहे आणि इकडे असा प्लेनवाला आहे फर्निचर. त्याच्यामुळे हा फर्निचर आहे थोडासा अट्रॅक्टिव्ह दिसतोय. आणि बाप्पा तर त्याच्यावरचा एकच नंबर बाप्पा आहे. खूपच असा गोड गणपती बाप्पा आहे. हा बाप्पा जो आहे ना असं एकदम असा मजबूत असा बाप्पा वाटतं. असं ब्रॉड दाखवलं बाप्पाच्या हातसुद्धा वगैरे तुम्ही बघू शकता. खूप असं ब्रॉड फेस आहे बाप्पाचा जो की खूपच गोड दिसतोय. बाप्पाच्या मुकुटापासून ते बाप्पाच्या पैंजणापर्यंत पूर्ण वर्क केलेला बाप्पा ह्या अशा प्रकारे बाप्पा असणार आहे. खूपच गोड असा बाप्पा दिसतो. आणि ह्यांचा जो आहे ना बघा बाप्पाचा जो शेला आहे ना बघू शकता असं व्हायलेट कलरमध्ये डार्क व्हायलेट कलरमध्ये. आणि तो ना शाईन मिळते. आणि बाप्पाची जी लेस आहे ना ती शेल्याची तीसुद्धा बघू शकतो त्याच कलरमध्ये जी की खूप गोड दिसते. बाप्पाच्या कमरपट्ट्यालासुद्धा आपण लेस पाहायला मिळते. आणि हा जो आहे ना बघा डार्क असा पर्पल कलर यूज केला आहे धोत्रासाठी जो की खूपच असं गोड दिसते गणपती बाप्पा. असा लुक असणार आहे प्रॉपर बाप्पाचा. आणि मंडळी आपण पाहतो आता 2 फुटाचा शिवरेकर बाप्पा. खूपच असं गोड लुक देते. बाप्पाच्या हातातले जे तुम्ही शस्त्र बघतात त्याच्यावरती सुद्धा काम केलेलं आहे. आणि बाप्पाच्या हातातल्या शस्त्रांवरती
आणि खूप शिवरेकर बाप्पा जो आहे ना तो खूपच गोड दिसतोय आणि यंदा तर ना तो खूपच ट्रेंडिंगमध्ये बाप्पा आहे. बाप्पाच्या ना व्हाईट कलरचा धोतर आणि व्हाईट कलरचा शेला लावले आहे आणि रेड कलरची त्याला ना लेस लावली आहे, जी की रेड कलरची लेस जी आहे ना खूपच अशी अट्रॅक्टिव्ह दिसते बाप्पावरती. तुम्ही बाप्पाच्या कानामध्ये पानांचे पेंडंटसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. असा लुक असणार आहे ओव्हरऑल बाप्पाचा. आणि हा आहे एक 2 फुटाचा फिलिप्स बाप्पा. अशा प्रकारे असणाऱ्या खूपच गोड गणपती बाप्पा. हा जो बाप्पा आहे ना याचा ना फेस आणि कान जे आहेत ना खूप ब्रॉड आहेत आणि जे डोळे आहेत ना बाप्पाचे ते खूप छोटे असे दिसतात. त्याच्यामुळे खूप अट्रॅक्टिव्ह गणपती बाप्पा दिसतोय. अशा प्रकारे लुक असणार आहे बाप्पाचा. आणि बाप्पाचा जो धोतर बघताना तर बघा ब्ल्यू कलरमध्ये धोतर आहे आणि वरती ना सिल्वर कलरचा असा बाप्पा शाईन मारतोय धोतर बाप्पाचा. खूपच असं गोड दिसतोय आणि धोतराची जी लेस आहे ना ती बघा पूर्णपणे मोत्यांची लेस असणार आहे. खूप गोड गणपती बाप्पा या. आणि पुढचा जो गणपती बाप्पा आहे ना तो पण दोन्ही सेम बाप्पा आहे. ते फक्त ह्याचा धोतराचा कलर वेगळा आहे आणि हा धोतराचा वेगळा आहे. खूप गोड गणपती बाप्पा सेम डिझाईन केलं त्यांना सेम ॲज इट इज जसंच्या तसा. फक्त त्या बाप्पाचं आहे ना हा बघा व्हाईट कलरमध्ये आपला धोतर पाहणार आहे. खूप गोड गणपती बाप्पा या.